brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. इराण आणि अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झालाय आणि या मृत्यूनंतर इराण चांगला चवतळून उठलाय. अमेरिकेचे ज्या ज्या आखाती देशांमध्ये हवाई तळ आहेत किंवा सैनिकी तळ आहेत त्या तळांवरती इराणने हल्ले करायला सुरुवात केली आहे आणि यानंतर इराणने सर्वात मोठा निर्णय घेतलाय. इराण या देशाला लागून जाणारी हार्मुजची खाडी जी आहे ती खाडी बंद करण्याचा निर्णय इराणने घेतलेला आहे. त्यामुळं निम्म जग हे काय म्हणूयात आपण त्याला भीतीच्या सावटाखाली आहे. कारण या खाडीतून जवळपास जगाचा 20 ते 30% तेलाचा व्यापार होत असतो, तेलाची वाहतूक होत असते. ती खाडी एवढी महत्त्वाची काय आहे, या ही इराणने ही खाडी बंद केल्यामुळं कुठल्या कुठल्या देशाला त्याचे नुकसान होऊ शकतात. त्याचबरोबर ज्या देशांवरती इराणने हल्ले केलेले आहेत त्या देशांना याचा काही नुकसान सोसावं लागेल का, हेच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. नमस्कार, मी आतिक आणि मुंबई तकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर हा माझ्यासमोर जगाचा नकाशा आहे आणि या नकाशामध्ये तुम्ही पाहू शकता की इराण ह्या देशाचा जो भाग आहे म्हणजे दुबईच्या बाजूला ही जी तुम्हाला छोटीशी निमुळती खाडी दिसते ही जवळपास 30 ते 32 किलोमीटरचं हे अंतर आहे. आणि या अंतरातून इराणच नाही तर कुवेत आहे, बहरीन आहे, कतार आहे, UAE आहे, ओमान आहे, सौदी अरेबिया आहे किंवा इराकचा काही भाग आहे, या देशांचा सगळा तेल व्यापार हा या जलमार्गाने होत असतो. आणि इराण सुद्धा त्या तेल याच मार्गाने इकडे साऊथ एशियाकडे पाठवत असतो. आता इथून कुठे कुठे तेल जातं तर प्रामुख्याने भारताला मिळतं, कारण भारताला हर्मुजच्या खाडीतून हे जे तेल मिळतं आहे हे जवळ आहे, हे अंतर जवळ आहे. त्याचबरोबर मग 2 नंबर इकडे चायना आहे, साऊथ कोरिया आहे, जपान आहे. हे देश पूर्णतः आखाती देशांमधून येणाऱ्या तेलावरती अवलंबून आहेत. भारताला इराणमधून मोठ्या प्रमाणात ऑइल मिळत असतं आणि हे आज मिळत नाही तर ते अनेक दशकांपासून मिळतं आहे. इथे पाकिस्तानचा सुद्धा तुम्ही नकाशामध्ये पाहू शकता. पाकिस्तानला इराण आणि इतर आखाती देशांमधून सुद्धा इंधन मिळतं, पण असेही अनेक आंतरराष्ट्रीय माध्यमांचे रिपोर्ट्स आहेत की जिथे पाकिस्तानमध्ये अवैधरित्या इराणमधून इंधन पोहोचवलं जातं. आता ही हर्मुजची खाडी बंद झाल्यामुळं काय होणार आहे हे मी तुम्हाला समजून सांगतो. ही खाडी बंद झाल्यामुळं हा जो व्यापार आहे जलवाहतूक म्हणजे तेल इथून समुद्राच्या मार्गे चायनामध्ये जातं, इंडियामध्ये जातं किंवा अजून काही देश आहेत तिथं म्यानमार, थायलंड आहेत किंवा तैवान आहेत आणि प्रामुख्याने जपान, साऊथ कोरियाचे हे देश असतील. ह्या देशांना आता ऑइल मिळणं कमी होणार आहे किंवा ऑइल मिळण्याची शक्यता कमी आहे. आता हे इराणला माहिती आहे, पण इराणने हा निर्णय का घेतलाय तर इराणने निर्णय घेतलाय येमेन, ओमान, UAE, सौदी अरेबिया, कुवेत, इराक, जॉर्डन, सिरिया आणि बाकीचे छोटे मोठे देश आहेत ज्या देशांमध्ये अमेरिकेचे लष्करी तळ आहेत त्यांच्यावरती इराणने हल्ले केलेले, त्या देशांची नाकेबंदी ही इराणला करायची आहे. आता इथे यांना काय करावं लागेल, जर हार्मुज खाडीतून जर इराण वाहतूक करू देणार नाही ऑइलची, तेलाची, तर अशा वेळेला सौदी अरब किंवा हे जे देश आहेत ज्यांची मी नावं घेतोय त्यांना पूर्णतः एक इकडून फेरा मारून दक्षिण आशियामध्ये यावं लागेल, ज्याचा खर्च, वाहतुकीचा खर्च हा प्रचंड वाढणार आहे. मग तो जहाजाचं भाडं असेल, त्याला लागणारं इंधन असेल, प्रचंड वेळ त्याच्यामध्ये असेल. जर इथून भारतामध्ये याला उदाहरणार्थ 10 तास लागत असतील तर इथून 17 ते 18 तास म्हणजे उदाहरणार्थ सांगतो मी एवढे लागू शकतात. त्यामुळे आता या देशांना या किनारपट्टीचा वापर करता येणार नाही तर त्यांना ह्या भागाचा वापर करावा लागेल. मग त्यामध्ये येमेनला सुद्धा ती किनारपट्टी आहे, सौदी अरेबियाला आहे आणि जेद्दा त्यांचं जे बंदर आहे ते सुद्धा याच मार्गावरती आहे. आणि वरून जर आपण बघितलं तर जॉर्डन आणि इस्रायल आहे, अर्थात त्यांच्याकडे तेल साठे काही प्रमाणात तुलनेत ह्या देशांच्या पेक्षा कमी आहेत. आता इराण हे का केलेलं आहे, ज्यावेळेस 9 महिन्यांपूर्वी इस्रायल आणि इराणमध्ये युद्ध झालेलं होतं त्यावेळेस सुद्धा इराणने ही धमकी दिलेली होती की जर आमच्यावरती आणखी हल्ले झाले तर आम्ही हर्मुजची खाडी ही बंद पाडू. त्यावेळेला इराणने बंद पाडलेली नव्हती, पण आता ज्यावेळेला त्यांचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झालाय हवाई हल्ल्यामध्ये अमेरिकेच्या, त्यावेळेला इराणने ही खाडी बंद पाडण्याचा निर्णय घेतलाय. अर्थात आता इराणमध्ये खामेनी यांच्या मृत्यूनंतर नवीन नेतृत्वाच्या हाती कमान गेलेली आहे आणि अमेरिकेने सुद्धा चर्चा करायला सुरुवात केली. पण आता इथून पुढे केवळ इराणच नाही, केवळ आखाती देशच नाही, दक्षिण आशियाच नाही, तर तुम्ही रशियापर्यंतचे अनेक जे देश आहेत म्हणजे जे तेलावरती ज्यांची अर्थव्यवस्था आहे, जे देश आखाती देशांना भाजीपाला किंवा अन्नधान्य किंवा वेगवेगळी सामग्री पाठवत असतात किंवा त्यांच्याकडून घेत असतात, अशा देशांना मोठा नुकसान या सगळ्या निर्णयामध्ये सोसावा लागणार आहे. कारण हा खेळ फक्त तेलाचा नाही आहे तर हा वाहतुकीचा आहे, हा व्यापाराचा आहे. कुठलाही आत्ता तिथे जल वाहतूक बंद आहे पण हवाई वाहतूक सुद्धा बंद करण्यात आलेली आहे. आणि ही केवळ मुंबई विमानतळावरून नाही आहे तर जगभरातले अनेक देश असतील त्यांनी प्रमुख शहरांमधून
आखाती देशांमध्ये जाणारे विमान हे बंद केलेले आहेत आणि दुबई हे विमानतळ हे जगातलं सर्वात व्यस्त विमानतळ आहे. मोठ्या प्रमाणात जगभरातले विमानं तिथं उतरत असतात. त्यामुळं हवाई वाहतूक बंद करण्यात आलेली आहे, त्या देशांनी केलेली आहे, कारण तिथे हल्ले सगळे सुरू आहेत. आणि जल वाहतुकीच्या दृष्टीने इराणने हा घेतलेला निर्णय हा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे भारताला काही प्रमाणात त्याची झळ बसेल आणि इतर आशियाई देशांना सुद्धा या प्रकारची झळ बसणार आहे. पण इंटरेस्टिंग हे असणार आहे की आता ट्रम्प हे चर्चेला तयार झालेले आहेत. एकीकडे इस्रायल आक्रमक भूमिका घेतो आहे, तर ट्रम्प हे चर्चेची दारं ही पुन्हा उघडू करू पाहत आहेत. त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणावरती तोडगा काय निघणार, चर्चेतून नेमकं काय साध्य होणार आणि जी हार्मुजची खाडी आहे जी इराणने बंद केली आहे ती कधीपर्यंत सुरू होणार, यावरच मध्य पूर्व आणि आशिया किंवा ओव्हरऑल जगाचं जे राजकारण आहे ते संपूर्णतः अवलंबून असणार आहे. तुम्हाला सगळ्या प्रकरणांबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.